आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात नव्या कररचनेत मोठे बदल करण्यात आले। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे, तर दुसरीकडे 3 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5%, 7 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 10%, तर 15 लाखांपेक्षा अधिकच्या उत्पन्नावर 30% सरसकट कर आकारला जाईल। हे इन्कम टॅक्सचे स्लॅब आपण पाहतो आहोत। नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून 75,000 करण्यात आला आहे। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। तुम्ही आता टीव्ही बघत असाल तर पटकन मोबाईलमध्ये याचा फोटो काढून घ्या आणि तुमच्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा, कारण 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही। स्टँडर्ड डिडक्शन हे वाढवण्यात आलं आहे। स्टँडर्ड डिडक्शन 50,000 होतं, ते आता 75,000 करण्यात आलं आहे। 3 ते 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न असेल तर फक्त 5%, 7 ते 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न असेल तर 10% आणि 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर सरसकट 30% इन्कम टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल। आज लोकसभेत 2024 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प। या सगळ्या बजेटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत, मात्र सर्वसामान्यांसाठी काही खास गिफ्ट आहेत। त्यातली महत्त्वाची गोष्ट रुग्णांच्याकरता दिलासादायक कॅन्सरची 3 औषधं स्वस्त होतील। या औषधांवर आता कोणतीही कस्टम ड्युटी लागणार नाही। सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे, सोनं चांदी स्वस्त होणार आहे। या दोन्ही गोष्टींवरचं सीमा शुल्क 6% कमी करण्यात आलं आहे। इलेक्ट्रिक वाहनं, सौर ऊर्जा पॅनल, एक्सरे मशीन, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, याशिवाय तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, लिथियम बॅटरी, माशांपासून बनवलेली औषधं आणि उत्पादनं ही स्वस्त होणार आहेत। लिथियम बॅटरी ही स्वस्त होईल, त्याच्यावरच्या टॅक्सेसमध्ये कपात करण्यात आली आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वाहनं स्वस्त होतील। सोनं चांदी स्वस्त होणार आहे। याशिवाय आयात दागिने सुद्धा स्वस्त होतील। कपडे स्वस्त होणार आहेत, त्यामुळे तुम्ही प्लॅन करत असाल मोठ्या खरेदीचा तर अजून काही दिवस थांबा, म्हणजे बजेटमधल्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढच्या काही दिवसात होणार आहे। सोलर पॅनल स्वस्त होणार आहेत। सरकारचा प्रयत्न आहे अधिकाधिक लोकांनी सोलरचा उपयोग करावा। तांब्याच्या वस्तू स्वस्त होतील। आणि याशिवाय विजेची तार सुद्धा स्वस्त होईल। तांबं स्वस्त झाल्यामुळे विजेच्या तारा सुद्धा स्वस्त होतील स्वाभाविकपणे, कारण यामध्ये सगळ्यात जास्त वापर असतो तो तांब्याचा। पण काय महागणार आहे? प्लास्टिकचं सामान महागणार आहे। आपल्याला अनेकदा सरसकट बाजारात गेल्यानंतर अनेक प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करण्याची सवय असते, पण मंडळी आता प्लास्टिकच्या वस्तू महागतील। कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली। खरं तर बऱ्याच महत्त्वाच्या घोषणा कृषी क्षेत्रासाठी आहेत। कृषी आणि संलग्न क्षेत्राकरता 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे। याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल। शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार आहे। यातून शेतपिकांचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना सहज शक्य होतील। तसंच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील, त्याकरता सुद्धा विशेष प्रोत्साहन देण्यात आलं आहे। आगामी वर्षात नैसर्गिक शेतीवर अधिक भर देऊ असा निर्धार देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे। पुढच्या काही वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे शेतीसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। सोयाबीन, सूर्यफूल बियांची साठवण वाढवणं यावर सुद्धा भर देण्यात आला आहे।
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा पहिला अर्थसंकल्प आज सभागृहात सादर करण्यात आला। सरकारचा देशात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं यातून समोर आलंय। त्यानुसार सरकारनं रोजगार निर्माण करण्यासाठी 5 योजनांची घोषणा केली। तरुणांना इंटर्नशिपसाठी प्रोत्साहन देण्याकरता देशातील टॉप कंपन्यांमध्ये सुमारे 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यात येईल अशी योजना तयार करण्यात येते। त्यासाठी कंपन्यांनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे। 12 महिन्यांसाठी ही इंटर्नशिप असेल। या रोजगारासाठी सरकारनं 2 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची ही घोषणा केली आहे। याशिवाय कौशल्य रोजगार यासाठी मोठ्या प्रमाणात सरकार प्रयत्न करणार आहे। 5 ज्या नव्या योजना आहेत त्यात इंटर्नशिप देण्यात येणार आहे। टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपचा प्रयत्न आहे। इंटर्नशिप पूर्ण होताच 6,000 रुपये त्यांना मिळतील। 12 महिन्यांसाठी ही इंटर्नशिप असेल। रोजगारासाठी 2 लाख कोटींचं एक पॅकेज या कंपन्यांच्या करता असेल आणि कसा प्राथमिक अंदाज आहे एकूण 20 लाख तरुणांना या योजनेच्या माध्यमातून ट्रेनिंग मिळेल। तेव्हा कृषी आणि सामान्य नागरिकांच्या बरोबरच तरुणांसाठी योजना या बजेटमध्ये जाहीर करण्यात आल्या, पण त्याच वेळेला शेअर बाजारात मात्र बजेट पूर्ण होताच मोठी पडझड झाल्याचं दिसलं। अर्थात शेअर बाजाराचा निफ्टी किंवा सेन्सिटिव्ह इंडेक्स ज्या स्तरावर आहे त्या स्तराचा विचार करता 1000 अंशांनी हा सेन्सेक्स जरी कोसळला असला तरी तो एकूण मार्केटच्या तुलनेत फार नाही का, म्हणजे फार नाही असंही काही जणांना वाटतं। पण बजेटच्या नंतर सुमारे 1000 अंकांनी सेन्सेक्स कोसळला आहे, तर निफ्टीमध्ये सुद्धा साधारण 382 अंकांची घसरण आतापर्यंत पाहायला मिळते। साधारणपणे बजेट सर्वसामान्यांच्या करता कसं आहे याहीपेक्षा बजेट हे उद्योगांकरता कसं आहे, गुंतवणुकीकरता कसं आहे यानुसार शेअर मार्केटच्या इंडेक्समध्ये फरक पडत असतो।